प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सीता मैया की जय। श्री लक्ष्मण जी महाराज की जय। श्री भरत जी महाराज की जय। श्री शत्रुघ्न महाराज की जय। श्री वशिष्ठ महाराज की जय। श्री विश्वामित्र मुनि की जय। बजरंग बली हनुमान महाराज की जय। श्री सद्गुरुदेव भगवान की जय। श्री रामरक्षा स्तोत्र चिंतनमध्ये मागील चिंतनामध्ये आपण विनियोग पाहिला आहे। आजच्या चिंतनामध्ये आपण रामरक्षा स्तोत्रमधील ध्यानम हा श्लोक आपण पाहणार आहोत। ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्। अशा प्रकारे हा ध्यानमचा श्लोक आहे। विश्वामित्र मुनींनी विनियोग म्हणजेच उद्देश, रामरक्षेचा उद्देश सांगितल्यानंतर लगेचच त्यांनी ध्यानम हा श्लोक घेतलेला आहे। हा श्लोक घेण्याचं कारण काय? या श्लोकाच्या सुरुवातीलाच विश्वामित्र मुनींनी ते स्पष्ट केलेलं आहे। या श्लोकाच्या सुरुवातीला ध्यायेद हा शब्द आलेला आहे। तर ध्यायेद म्हणजे काय? तर विश्वामित्र मुनी म्हणतात की तुम्ही जेव्हा रामरक्षा म्हणाल त्यावेळेस रामरक्षा म्हणत असताना तुम्ही ती फक्त म्हणू नका, कारण रामरक्षा हा केवळ इंद्रियाचा विषय नाही आहे, तो मनाचा आणि बुद्धीचाही विषय आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं, रामरक्षा एखाद्याला जर पाठ झाली किंवा पाठ नसेल तर वाचणारा काय करत असतो माहिती आहे का? ती वाचत असताना त्याच्या शब्दाकडे लक्ष देऊन वाचत असतो आणि ज्याला ती पाठ झालेली आहे त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं। त्याच्या तोंडामध्ये रामरक्षा बसलेली आहे त्यामुळं त्याचं तोंड रामरक्षा म्हणत राहतं, परंतु मन मात्र तिथं राहत नाही। त्याचबरोबर ज्याचं अजून पाठांतर झालेलं नाही आहे तो रामरक्षा जरी वाचत असला तरी त्याचं लक्ष त्या शब्दाकडे असतं, त्याचं चित्त मात्र परमात्म्याजवळ नसतं। आणि भगवद्गीता अनुसार पाहिलं तर भगवान श्रीहरी परमात्मा म्हणतात की भक्ताने मला शरीर नाही तर मला मन दिलं पाहिजे, मनमना भव मदभक्तो। याप्रमाणे विश्वामित्र मुनींनी सुद्धा या ठिकाणी रामरक्षा म्हणणाऱ्याकडून त्याची भगवंताच्या प्रती पूर्णपणे सेवाभाव शरणागती व्हावी या हेतूने रामरक्षा म्हणत असताना तुम्ही काय करा हेच स्पष्ट या ध्यानम श्लोकामध्ये विश्वामित्र मुनींनी सांगितलेलं आहे। आजपर्यंत बऱ्याच जणांनी रामरक्षा म्हणताना एकमेकांना खुणवलं असेल, मोबाईल पाहिलेला असेल किंवा चालता बोलता रामरक्षा म्हटली असेल, इकडं तिकडं फिरताना रामरक्षा म्हटली असेल, पण रामरक्षेची रचयिता जे आहेत ते विश्वामित्र मुनी काय म्हणतात ऐका। तर विश्वामित्र मुनी म्हणतात की तुम्ही रामरक्षा म्हणताना सुरुवातीला तुम्ही काय करा, ध्यायेद म्हणजे त्या भगवंताचं ध्यान करूनच रामरक्षा म्हणा, म्हणजे पूर्ण रामरक्षा होईपर्यंत तुम्ही त्याचं ध्यानच करा, असं विश्वामित्र मुनींना म्हणायचं आहे। मग आता ध्यायेद म्हणजे ध्यान करा म्हणजे, पण आम्ही कुठं देवाला बघितलंय की बाबा आम्ही देवाचं ध्यान करावं? हां, प्रतिमेमध्ये बघितलेलं आहे, टी व्हीवर बघितलेलं आहे, मोबाईलमध्ये बघितलेलं आहे, त्याचं ध्यान केलं चालेल का? हो चालेल, पण इथं प्रत्यक्ष विश्वामित्र मुनींनी देवाला बघितलेलं आहे। म्हणून विश्वामित्र मुनी म्हणतात की मी जे रूप बघितलेलं आहे त्या रूपाचं वर्णनच मी तुम्हाला करून सांगतोय, ते वर्णन तुम्ही ऐका आणि ते ऐकल्याप्रमाणे तुम्ही ध्यान करा। म्हणून विश्वामित्र मुनी या ठिकाणी देवाचं वर्णन करतात। तर यामध्ये पहिला शब्द आहे बघा, ध्यायेदाजानुबाहुं। आता या ठिकाणी ध्यायेद शब्द म्हणजे देवाचं ध्यान करा, परंतु या ध्यायेदला जो लागून शब्द आहे तो आहे अजानुबाहू। आता अजानुबाहूमध्ये बाहू म्हणजे हात, जानू म्हणजे गुडगा, नीट लक्ष द्या। बाहू म्हणजे हात आणि जानू म्हणजे गुडगा, म्हणजे ज्याचे हात गुडघ्यापर्यंत आहेत असा असलेला भगवान अजानुबाहू। आता गुडघ्यापर्यंत हात असणं म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो बघा। पहिलं
कारण आहे. गुडघ्यापर्यंत हात कोणाचे असतात? गुडघ्यापर्यंत हात असणं हे पहिलं दैवी लक्षण आहे, पहिलं कारण. दुसरं कारण, जो रक्षण करू शकतो त्याचे हात गुडघ्यापर्यंत असतात. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो तुम्हाला टाळत नाही. तुमचं रक्षणाची जबाबदारी जर त्यांनी घेतली तर तो तुमचं रक्षण करणारच. त्याचेच हात अजानुबाहू असतात. जसं विश्वामित्र मुनींना भगवान परमात्म्यांनी सांगितलं की मी तुमच्या यज्ञाचं रक्षण करेन. मग ती ताडका राक्षसी आली, तिचे मुलं आली, अनेक राक्षस आली, पण भगवंतांनी सांगितलं होतं तुमचा यज्ञाचं रक्षण मी करणार म्हणजे करणार. काहीही हो, त्याच्यामध्ये तुमच्या यज्ञाचं रक्षण होणार म्हणजे होणार. तर जे काहीही झालं तरी रक्षण करू शकतात त्याचेच हात अजानुबाहू असतात. तर विश्वामित्र मुनी या ठिकाणी अजानुबाहू हा शब्द वापरून हे दाखवत आहेत की हा भगवान परमात्मा अजानुबाहू आहे, म्हणजे हा रक्षण करणारा आहे, म्हणजे सामर्थ्याचं प्रतीक आहे. अजानुबाहू म्हणजे सामर्थ्याचं प्रतीक आहे, म्हणून याच्यामध्ये शब्द वापरला आहे अजानुबाहू. पुढे विश्वामित्र मुनींनी काय केलेलं आहे तर पुढं दुसरा एक शब्द वापरलेला आहे त्याच्यानंतर, धृतशर धनुष्यम. आता बघा याच्यामध्ये पण आपण एकदम सविस्तर याचं चिंतन करूया. धृतशर धनुष्यम म्हणजे काय, एकदम फोड बघा. धृत, शर आणि धनुष्य असे शब्द वापरले. धृत म्हणजे काय तर धारण केलेले, सदैव हातामध्ये पकडलेले धृत. शर म्हणजे काय तर बाण, आणि धनुष्य म्हणजे काय तर हातामधला धनुष्य. म्हणजे ज्यांनी आपल्या हातामध्ये सदैव धनुष्य बाण धारण केलेले आहे. आता हातामध्ये सदैव धनुष्य बाण धारण केलेले म्हणजे काय तर धनुष्य म्हणजे काय धर्म, आणि बाण म्हणजे काय तर शिक्षा म्हणजे ज्ञान असू शकतं. जिथे अधर्म वाढलेला आहे तिथेच राम बाण चालवतात, म्हणजे तिथेच धर्माची शिक्षा देतात, तिथेच धर्माचा बाण चालवतात. आणि हा अधर्म जिथे जिथे वाढेल तिथे तिथे भगवान सदैव धृतशर धनुष्यम म्हणजे सदैव सज्ज आहेत. हा त्याचा अर्थ आहे. हा पहिला अर्थ झाला. दुसरा अर्थ आहे धृतशर धनुष्यम म्हणजे काय तर दोन प्रकारचे दुश्मन म्हणजे शत्रू आहेत आपले. एक बघा बाह्य शत्रू, ज्याप्रमाणे रावण आहे, खरदूषण आहे, कुंभकर्ण आहे, मेघनाथ आहे, हे बाहेरचे शत्रू आहेत. पण हे बाहेरचे शत्रू आता सध्या काही कामाचे नाही आहेत. मग आपल्या साधकांसाठी कुठले शत्रू महत्त्वाचे आहेत तर आंतरिक शत्रू, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, हे अहंकारादी हे आतले शत्रू साधकाला त्रास देतात. तर साधक काय करत असतो, साधकाची एक मोठी चूक असते. साधक जेव्हा जेव्हा भगवत भक्तीला लागतो तेव्हा तेव्हा साधकाला असं वाटतं की क्रोधाला मी आवरेन, कामाला मी आवरेन, मोहाला मी आवरेन, लोभाला माझी मी आवर घालेन. हे आयुष्य गेलं तरी तुम्ही त्याला आवर घालू शकत नाही, कारण त्याला आवरण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. जो अभ्यासू साधक असतो ना तो काय करतो, सद्गुरूला तर शरण जातो, आणि सद्गुरू काय करतो त्याला भगवंताला शरण जायला लावतात. तर भगवंताला शरण जाण्याचं कारण काय आहे, धृतशर धनुष्यम म्हणजे काय, तुम्ही ज्याला शरण गेलात तो भगवान परमात्मा धृतशर धनुष्यधारी, म्हणजे कायम हातामध्ये धनुष्य धरलेला आहे. तुम्ही जर त्याला म्हणालात ना, हे भगवान माझे हे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर रूपी जे शत्रू आहेत हे मला खूप त्रास देत आहेत, हे प्रभू मी तुम्हाला शरण आलेलो आहे, तर तुम्ही यांचा नायनाट करा, असं म्हटल्याबरोबर जे आपल्या हातामध्ये धरून ठेवलेले धनुष्य आणि बाण आहेत ते त्या कामक्रोधावर लगेच चालवतात. असे असलेले प्रभू म्हणजे धृतशर धनुष्यम, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून विश्वामित्र मुनींनी इथं काय केलेलं आहे, धृतशर धनुष्यम हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. तिसरा शब्द आहे बद्ध पद्मासनस्तम. आता या बद्ध पद्मासनस्तम मध्ये सुद्धा पुन्हा बघा, पहिला शब्द आहे बद्ध, दुसरा शब्द आहे पद्म, तिसरा शब्द आहे आसन. आसन म्हणजे काय, बसण्याची जागा, बसण्याची पद्धत, याला आसन म्हणतात. बद्ध म्हणजे काय तर बांधलेले किंवा एकमेकांना
जोडलेले. पद्म, पद्म म्हणजे कमळ, म्हणजे जे कमळाचे एकमेकाला जोडलेले असे आसन बनवले आहे, अशा आसनावर जे भगवान परमात्मा बसलेले आहेत त्यांना काय म्हणतात, बद्ध पद्मासनस्थम. पण एवढाच अर्थ असेल का हो? नाही. मग बद्ध म्हणजे काय हो? खरं बघायला गेलं तर बद्ध शब्दाचा अर्थ काय? बद्ध शब्दाचा अर्थ जर बघायला गेलं तर बद्ध म्हणजे बांधलेले, किंवा मग आता बद्ध शब्द कशामध्ये बांधलेले किंवा कशामध्ये न बांधलेले. बद्ध म्हणजे फक्त बांधलेलेच असा अर्थ नसतो. बद्ध म्हणजे बंधनात नसलेले असा सुद्धा अर्थ होऊ शकतो. भगवान काय बद्ध आहेत का? बांधलेले आहेत का? नाही. भगवंताच्या आसनाबद्दल बोलतोय आपण. बद्ध पद्मासनस्थम म्हणजे केवळ कमळाला एकमेकांमध्ये बांधलेले आसन असा त्याचा अर्थ नाही. मग 3 प्रकारचे अर्थ याच्यातून आपल्याला चिंतन करता येतील. एक आध्यात्मिक अर्थ जर आपण बघितलं तर पहा, कमळ जे आहे हे कमळ कुठं उगवतं? चिखलामध्ये उगवतं. पण हे कमळ जर चिखलामध्ये उगवलेलं असेल, पण ते कमळ चिखलामध्ये उगवलं तरी ते चिखलाला बद्ध होत नाही. तसं प्रभू काय सांगतात त्या आसनावर बसून, की तुम्ही जरी ह्या षडरिपूमध्ये याच्यामध्ये राहत असला, याच्यातून जरी उगम पावत असलात तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये बद्ध होऊ नका. हा एक प्रकारचा संदेश भगवान देत आहेत. दुसरा आहे शारीरिक अर्थ घ्या, की भगवान जे बसलेले आहेत ते आपल्या शरीराला बांधून बसलेले आहेत. म्हणजे पाय एकमेकांमध्ये अडकावणं, त्याचबरोबर हातामध्ये हात धरून बसणं, एक ध्यानाची मुद्रा जी असते योग्याची, तो योगी पहिला आपलं शरीर बांधतो. तसं भगवान काय म्हणतात, की पहिला तुम्ही मला तुमच्या इंद्रियांना, तुमच्या शरीराला बांधायला शिका. त्या बांधायला शिका म्हणजे ज्या त्या इंद्रियाचे जे ते लाड पुरवणं बंद करा. जे ते इंद्रियाचे जे ते लाड पुरवायचे बंद केले तरच तुम्ही योगी व्हाल, तरच तुम्ही बांधलेले व्हाल. म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये बांधणं म्हणजे बद्ध नसतं. हा एक त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि तिसरा एक अर्थ असा आहे, की भगवान परमात्मा जरी बद्ध पद्मासनस्थम असले, म्हणजे आसनावर बसलेले असले, तर ते बद्ध आहेत. बद्ध म्हणजे काय? तर ते भक्तांचं रक्षण करण्यासाठी बांधील आहेत. ते शरणागताचं रक्षण करण्याकरता बांधील आहेत. ते धर्माचं रक्षण करण्याकरता बांधील आहेत. असा आपण त्याचा चिंतन अर्थ घेऊ शकतो. म्हणून म्हणलेला आहे बद्ध पद्मासनस्थम. हा झाला पहिल्या ओळीचा अर्थ. दुसऱ्या ओळीमध्ये असं लिहिलेलं आहे पीतम वासो वसानम. आता याच्यामध्ये पण शब्द आहेत. पीतम म्हणजे काय? तर पिवळे. वासम म्हणजे, वासो म्हणजे वस्त्र, आणि वसानम म्हणजे धारण केलेले, अंगावर ज्यांनी ओढून बसलेले आहेत. आता पीतम म्हणजे पिवळा. आता पिवळ्या रंगाचा काय अर्थ हो? पिवळं म्हणजे काय? हे बघा, संप्रदायामध्ये 2 प्रकारचे रंग अत्यंत महत्त्वाचे आहेत. एक पिवळा आणि एक पांढरा. तसा केशरीही महत्त्वाचा आहे, नाही म्हणता येत नाही. पिवळा, पांढरा आणि केशरी हे तिन्ही रंग काय करतात? ह्या तिन्ही रंगाचा एक अर्थ आहे मंगल आहेत, समृद्धीचे प्रतीक आहेत, आणि यशाचे प्रतीक आहेत, सामर्थ्याचं प्रतीक आहेत, त्याचबरोबर पवित्र आणि वैराग्याचं सुद्धा प्रतीक आहेत हे तिन्ही रंग. म्हणून भगवान परमात्म्याचं वर्णन करताना सुद्धा असं म्हणलेलं आहे सपित वस्त्रम. देवाचं विष्णू अवतारामध्ये भगवंताच्या अंगावर शुभ्र वस्त्र धारण केलेले आहेत. तसं रामावतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये भगवंताच्या अंगावर जे वस्त्र आहेत ते पितांबर आहेत. पितांबर म्हणजे पिवळे. म्हणून पिवळा रंग काय आहे? तर मंगल, वैराग्य, ज्ञान, धर्म आणि समृद्धीचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. म्हणून पीतम वासम वसानम म्हणजे भगवंतानी पिवळे वस्त्र अंगावर आपल्या परिधान केलेले आहेत, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढे एक शब्द वापरलेला आहे नवकमल दल स्पर्धी नेत्रम. हा शब्द आहे. प्रसन्नमचा अर्थ आपण त्याच्या पुढे बघूच. पण नवकमल दल स्पर्धी नेत्रम. आता भगवंताच्या डोळ्याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. पहा, पहिल्यांदा काय केलेलं आहे?
ध्यायदाज अणुबाहूमध्ये देवाच्या हाताचं वर्णन केलेलं आहे. परत धृतशर धनुष्यमध्ये देवाच्या हातामध्ये असलेल्या धनुष्याचं म्हणजे भगवंताच्या सतर्कतेचं, सामर्थ्याचं, भगवंताच्या शौरत्व्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. बद्ध पद्मासनस्तंभमध्ये याच्यामध्ये असं सांगितलं की भगवान परमात्मा योगी आहेत असं त्यामध्ये लक्षण आहे. धृतशर धनुष्यमध्ये भगवान परमात्मा राजा आहेत असं दाखवलं आहे. बद्ध पद्मासनस्तंभमध्ये राजा जरी असले तरी ते राजा साधारण राजा नाही आहेत, तर ते योगी राजा आहेत, योगी होऊन राजा झालेले आहेत असं बद्ध पद्मासनस्तंभमध्ये सांगितलेलं आहे. आणि पीतम वासो वसानममध्ये असं सांगितलेलं आहे की हा राजा, हा भगवान जो आहे हा राजाही आहे, हा योगी आहे. आणि त्याचबरोबर यांनी आपल्या अंगावर पिवळे वस्त्र परिधान करून त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की पिवळे वस्त्र म्हणजे समृद्धी, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या सगळ्याचं प्रतीक असलेलं हे पिवळे वस्त्र त्यांनी अंगावर धारण केलेले आहेत. पण हे सगळं सांगितल्यानंतर पुन्हा विश्वामित्र मुनी म्हणतात की नवकमल दल स्पर्धी नेत्रम प्रसन्नम, म्हणजे हे सगळं ज्याच्यामध्ये आहे तुम्ही त्याला फार मोठा, प्रौढ म्हणजे वयस्क असं तुम्ही त्याला समजू नका. तर तो भगवान परमात्मा कसा आहे तर तो कोमल आहे. त्याची कोमलता सांगताना त्याच्या डोळ्याची कोमलता इथं विश्वामित्र मुनी पहिला सांगतात. ते म्हणतात की ह्या प्रभू श्री रामचंद्रांचे जे डोळे आहेत ना ते डोळे किती कोमल आहेत तुम्हाला माहिती आहे का. तर ते म्हणतात की एक नवीन कमळ आत्ताच उगम पावलेला आहे, त्या नवीन उगम पावलेल्या कमळाच्या पाकळ्या किती कोमल असतील. पण विश्वामित्र मुनी म्हणतात की त्या नवीन उमललेल्या कमळाच्या आत्ता क्षणामध्ये उमललेल्या कमळाच्या कोवळ्या पाकळ्यांची बरोबरी देवाच्या डोळ्याशी जरी केली ना तरी त्या आत्ताच नवीन उमललेल्या कमळाच्या कोवळ्या पाकळ्यापेक्षा सुद्धा देवाचे नयन म्हणजे देवाचे डोळे इतके कोमल आहेत की त्या नवीन उमललेल्या कमळाच्या पाकळ्यासुद्धा देवाच्या डोळ्याच्या कोमलतेची बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून नवकमल दल स्पर्धी नेत्रम, स्पर्धा करत आहेत. पुढं म्हणलेलं आहे प्रसन्नम, भगवंताचा चेहरा सांगितलाय. आता भगवंताचा चेहरा कसा आहे तर प्रसन्न आहे. प्रसंग कसलाही असो भगवान नेहमी प्रसन्न असतात, सदैव प्रसन्न असतात. त्यामध्ये वाईट वेळ असू द्या, दुःख असू द्या, संकट असू द्या, अडचण असू द्या, आनंद असू द्या, सुख असू द्या, कसलीही परिस्थिती असू द्या, विश्वामित्र मुनी म्हणतात की भगवान सदैव प्रसन्न असतात. कधी ते रागाला जातच नाहीत, कधीच. त्याच्यामध्ये ताडकाचा वध असेल, कुंभकर्णाचा वध असेल, समुद्रावर रागाला जाणं असेल किंवा वालीचा वध करणं असेल, ह्या सगळ्यांबरोबर भगवंतानी जेव्हा जेव्हा युद्ध केलं तेव्हा कुठेही भगवान हे रागाला गेलेले नाहीत. त्यांचं एखाद्याला मारणं हे सुद्धा एकदम प्रसन्न मुद्रेनं असतं. म्हणून श्रीमद वल्लभाचार्यांनी जेव्हा मधुराष्टकम लिहिलं त्याच्यामध्ये ते म्हणतात दलितम मधुरम फलितम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम, म्हणजे त्याचं मारणं सुद्धा मधुर आहे आणि मारल्यानंतर फळ देणं सुद्धा मधुर आहे. म्हणजे भगवान परमात्मा रावणाला सुद्धा मारत होते ना त्यावेळेला सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नताच होती, ते कधीही खिन्न झालेले नाहीत. म्हणून जे सदैव प्रसन्न आहेत त्यांच्याबद्दल विश्वामित्र मुनी म्हणतात की ते कसे आहेत, प्रसन्नम. हा 2 नंबर ओळीचा अर्थ झाला. तिसऱ्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे वामांकारूढ सीता. आता हा वेगळा शब्द आहे आणि या शब्दाचं चिंतन आपण करूया. आता बघा, वामांकारूढ सीता मुख कमल मिल लोचनम नीरदाभम. आता वामांकारूढ सीता म्हणजे वामांक म्हणजे वाम बाजूला, वामांकारूढ म्हणजे भगवंताच्या वाम बाजूला. वाम म्हणजे भगवंताची जी डावी बाजू आहे, त्या डाव्या बाजूला आरूढ असलेल्या, आरूढ आहेत कोण, सीतामय्या बाजूचा भगवंताच्या डाव्या बाजूला आरूढ होऊन बसलेल्या आहेत. तर हे आरूढ होऊन बसणं म्हणजे भगवंताला काय सांगायचं आहे की माझ्या डाव्या बाजूला काय आहे, मी जरी स्वतः शक्ती असलो तरी, मी जरी सामर्थ्य असलो तरी माझ्या बाजूला जी आहे ती माझी खरी शक्ती आहे.
म्हणजे भगवान सोबत शक्ती घेऊनच असतात. म्हणून वामांकारूढ सीता. तर मुख कमल मिल लोचनम, मुख कमल मिलत लोचनम हा त्याचा अर्थ आहे, शब्दाची फोड आहे. मुख म्हणजे चेहरा, कमल म्हणजे कमळासारखा, मिलत म्हणजे ज्यांचे सदैव त्यांच्याकडे बघत राहिले डोळे, लोचन म्हणजे डोळे, ज्यांचे डोळे सीतामाईच्या कमळासारख्या चेहऱ्याकडे सदैव बघतच बसलेले आहेत किंवा लागलेले आहेत, त्याला म्हणतात मुख कमल मिल लोचनम. मग आता सीतामाईकडे भगवान सदैव बघतात याचा अर्थ काय? तर भगवान सीतामाईकडे बघतात म्हणजे सीतामाईकडे बघत नाही, तर भगवान म्हणजे स्वतः भगवंताचं प्रतीक आहेत आणि सीतामाई म्हणजे भक्तीचं प्रतीक आहेत. तर भगवंताला यातून हे दाखवायचं आहे की मी सदैव भक्तांकडे बघत बसलेला असतो, सदैव माझं लक्ष माझ्या भक्तांकडे असतं, मी माझ्या भक्तांना सोडत नाही, त्यांच्याकडे कधीही मी दुर्लक्ष करत नाही, थोडंही त्यांच्याकडे मी कधीही यत्किंचित सुद्धा मी त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करत नाही, सदैव माझं लक्ष केवळ भक्तांकडे पाहण्यामध्ये असतं. त्याचबरोबर जेव्हा क्षीरसागरामध्ये भगवान निद्रा अवस्थेमध्ये असतात तेव्हा डोळे झाकलेले असतात, पण ते डोळे झाकणं म्हणजे काय, तर कोणत्या ना कोणत्या एखाद्या भक्ताकडे बघणं असतं. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं की मुख कमल मिल लोचनम, म्हणजे भगवान सदैव सीतामाईकडे म्हणजे भक्तीकडे बघत राहिलेले असतात, हा त्याच्यातून अर्थ घ्यायचा आहे. पुढे शब्द आहे निर्दाभम. आता निर्दाभम म्हणजे निर्दाभम हा एक शब्द नाही आहे, ह्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. एक नीरद अधिक आभम, नीरद अधिक आभम म्हणजे नीरद म्हणजे काय, तर ढग, मेघ, ह्याला नीरद म्हणतात. आभम म्हणजे काय, सारखे म्हणजे ढगासारखे, ज्यांचे जे ढगासारखे आहेत. पण ढगासारखे म्हणजे ज्यांचा रंग ढगासारखा आहे. आता ढगासारखा म्हणजे रंग थोडक्यात आपल्या भाषेमध्ये सांगायचं तर सावळा. संतांनी आम्हाला सांगितलं तो परमात्मा कसा आहे, तर सावळा आहे. मग सावळा आहे म्हणजे तो फक्त त्याच्या रंगाबद्दल बोलले का, मग इथं ढगाबद्दलच उदाहरण द्यायचं काय नडलं होतं का? विश्वामित्र मुनी असंही म्हणू शकले असते की बाबा भगवान परमात्मा श्यामवर्ण आहेत, असंही म्हणता आलं असतं. पण निर्दाभम म्हणण्याचं कारण काय आहे? याच्यामध्ये एक सूक्ष्म चिंतन असं आहे की निर्दाभम म्हणायचं कारण हे आहे, नीरद म्हणजे ढगाची उपमा का दिली, ढगासारखा सावळा म्हणण्याचं कारण काय, तर ढग म्हणजे काय बघा, तर ढग हे केवळ ढग नसतं, तर ढगामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी लपलेल्या असतात, एक पाणी आणि दोन वीज. ढगामध्ये दोन गोष्टी असतात. जसं पाणी हे बरं आहे, चांगलं आहे, कल्याण करणार आहे, पण वीज कल्याण करणारी नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे कल्याण करणारी म्हणण्यापेक्षा वीज हितकारक नाही आहे आपली वीज. मग ह्या दोन्हीचा अर्थ काय आहे, तर विश्वामित्र मुनींना असं सांगायचं आहे भगवान परमात्म्याकडे बघितल्यानंतर त्यांचा रंग हा कसा आहे, निर्दाभम आहे म्हणजे सावळा आहे. म्हणजे सावळा आहे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये वीज पण आहे आणि त्याच्यामध्ये शरणागत भक्तांसाठी करुणरूपी पावसाचा वर्षाव सुद्धा त्यांच्यामध्ये आहे. आणि उद्धटपणे वागणाऱ्या या जगामध्ये रावणासारखे, कुंभकर्णासारखे जे काही उद्धटपणे वागणारे राक्षस आहेत सारख्यांसाठी त्यांच्याकडे आतमध्ये वीज पण आहे, असं या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. म्हणून निर्दाभम असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे विश्वामित्र मुनी म्हणतात की पुढचं लक्षण वर्णन करताना ते म्हणतात की हा भगवान परमात्मा कसा आहे, तर हा नानालंकार दीप्तम, हा अनेक प्रकारचे अलंकार आपल्या शरीरावर परिधान करून बसलेला आहे. आता भगवंताचं वर्णन करताना बऱ्याच जणांनी वर्णन केलं देवाचं, पण इथं विश्वामित्र मुनी म्हणतात की नाना अलंकार दीप्तम, अनेक प्रकारचे अलंकार ज्यांनी आपल्या शरीरावर धारण केलेले आहे असा तो भगवान परमात्मा आहे. आता ह्या अलंकारामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आपण देवाच्या अलंकारावरून बघूया. देवाच्या पहिला काय असतो, देवाच्या मस्तकावर मुकुट आहे. मग आता विश्वामित्र मुनींना काय मुकुट सांगायचा का देवाचा, देवाच्या मस्तकावर मुकुट आहे, कानामध्ये कुंडल आहेत, दंडावर केयूर आहे, त्याचबरोबर
गळ्यामध्ये कंठी हार आहे, त्याचबरोबर पायामध्ये काय म्हणतात नुपूर आहे, कमरेला कटीसूत्र आहे. अशा 6 प्रकारचं आभूषण भगवंताने धारण केलेलं आहे. मग हे सांगण्याचं काय अर्थ आहे? नाना अलंकार दीप्तम. विश्वामित्र मुनींना काय देवाच्या डोक्यावरचा मुकुट सांगायचा आहे? हा, एक स्वरूप लक्षण तर सांगायचंच आहे, पण त्याच्या पाठीमागं तटस्थ लक्षण पण आहे. बरं ठीक आहे, आपण पहिल्यांदा काय घेऊया, तर भगवान परमात्म्याने मुकुट धारण केलेला आहे. गळ्यामध्ये त्यांच्या कंठी आहे, हे पण आहे. कानामध्ये कुंडल आहेत, बाजूबंद आहेत, कमरेला कटीसूत्र आहे, पायामध्ये सुद्धा नुपूर आहे. हे सगळं आपण या ठिकाणी भगवंताचं ध्यान करूया. पण याच्या पाठीमागं फक्त तेवढाच अर्थ नाही आहे, तर अर्थ आपण थोडा सूक्ष्म चिंतन करूया. देवाच्या मस्तकावर जो मुकुट आहे, तो मुकुट म्हणजे काय आहे? तर बघा, देवाच्या डोक्यावर जो मुकुट आहे, मुकुट हा नेहमी डोक्यावर धारण करतात, म्हणजे धर्माचं पालन हे भगवान या ठिकाणी दाखवतात. भगवान दाखवतात की धर्म हा नेहमी डोक्यावर ठेवावा. अहंकार डोक्यावर ठेवायचा नाही, राग डोक्यावर ठेवायचा नाही, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर डोक्यावर ठेवायचा नाही. डोक्यावर फक्त धर्म ठेवायचा. धर्म म्हणजे सत्य. म्हणून भगवंताचा मुकुट काय दाखवतो, तर मस्तकावर देवाने सत्य म्हणजे धर्म धारण केलेला आहे. दुसरं आहे कानामध्ये कुंडल आहेत. आता भगवंतांनी कानात कुंडल धारण केलेत. कानात कुंडल धारण केले म्हणजे कुंडलाचा संबंध हा कशाशी आहे? कानाशी आहे. म्हणजे कानानं भगवंत काय करतात, तर नेहमी ज्ञान घेतात, चांगलं ऐकतात, चांगलं ऐकतात, चांगलं श्रवण करतात. कुंडला म्हणजे श्रुती, वेदाचे ज्ञान कानामध्ये असायला पाहिजे. म्हणून भगवंतांनी कानात जे घातलंय त्याच्यातून हे लक्षात घ्यावं साधकांनी, की नेहमी चांगलं देवाचं ऐकावं, निंदा कोणाची ऐकू नये, भगवंताची स्तुती ऐकावी, हे त्यातून शिकता येतं. पुढे आहे केयूर. त्यालाच काय म्हणतात? बाजूबंद म्हणतात. ते कुठं असतात? दंडावर असतात, मनगटावर असतात. आता एक दंडावर म्हणजे काय माहिती आहे का, तर ताकद, आणि दुसरं आहे मनगटावर म्हणजे कर्तव्य. ताकद आणि कर्तव्य ह्या दोघांमध्ये एक परस्पर संबंध आहे. ताकद ही गैरसुद्धा वापरली जाते, आणि कर्तव्य जे असतं ना, ते ताकदीवर अंकुश असतं. ताकद हा हत्तीसारखा आहे, आणि अंकुश म्हणजे कर्तव्य आहे. लक्षात घ्या, जर एखाद्याच्या ताकदीला जर कर्तव्यच नसेल ना, तर त्याची ताकद चुकीच्या ठिकाणी त्याला वापरायला भाग पाडते. जसं बाली होता, कुंभकर्ण होता. बालीला ताकद होती, पण त्याला त्याचं कर्तव्य माहीत नव्हतं, त्याला धर्म माहीत नव्हता. त्याच्यामुळे त्याची ताकद चुकीच्या ठिकाणी वापरली जात होती. कुंभकर्णाकडे पण ताकद होती, परंतु त्याला त्याचं कर्तव्य माहीत नव्हतं, म्हणून त्याची ताकदसुद्धा चुकीच्या ठिकाणी वापरली गेली. पण भगवंतांनी हातामध्ये बाजूबंद आणि मनगटामध्ये सुद्धा केयूर धारण केलेला आहे. तर याच्यावरून भगवान मनगटातले जे बाजूबंद आहेत त्याच्यावरून कर्तव्य दाखवतात, आणि भगवंताच्या दंडामध्ये जे बाजूबंद आहेत त्याच्यावरून भगवान ताकद दाखवतात, शक्ती दाखवतात. म्हणजे भगवान शक्तिमानही आहेत, परंतु तेच भगवान कर्तव्यपरायण आहेत. म्हणजेच भगवान परमात्मा कर्मयोगी सुद्धा आहेत. त्याच्यानंतर भगवंताच्या कंठामध्ये काय आहे, तर कंठी आहे, गळ्यामध्ये हार आहे. तर हा गळ्यामधला कंठी काय दाखवतो? 2 गोष्टी दाखवतो. एक पवित्र, आणि 2 नंबर सत्य. गळ्यातला कंठी हा पवित्र, म्हणजे माणसानं खाताना पवित्र अन्न खावं आणि बाहेर बोलताना सत्य बोलावं. एक आत आणि एक बाहेर. अन्न घेताना नेहमी पवित्र घ्यावं, पाणी पवित्र, तीर्थ पवित्र घ्यावं, बोलताना सुद्धा पवित्र बोलावं आणि सत्य बोलावं. याच्याकरता भगवंतांनी गळ्यामध्ये कंठी धारण केली. तर देवाच्या गळ्यातली कंठी बघितल्यानंतर साधकाला तो भाव आला पाहिजे. पुढे आहे कटीसूत्र. देवाच्या अलंकारापैकी एक कटीसूत्र आहे. कटीसूत्र कुठे असते, तर ते कमरेला असते. मग कमरेला भगवंतांनी कटीसूत्र धारण केलंय, याचा अर्थ काय, तर भगवंतांनी कटीसूत्र धारण करून हे दाखवलंय की संयम आणि मर्यादा. भगवान कमरेला कटीसूत्र दाखवून हे दाखवतात की माझा इंद्रियावर संयम आहे आणि मी मर्यादेमध्ये आहे. तसं साधकानं भगवंताच्या कटीसूत्राचं ध्यान करावं. ज्याला इंद्रियावर संयम नाही त्याने भगवंताच्या कटीसूत्राचं ध्यान करावं. कमरेला बांधलेल्या त्या कटीसूत्राचं ध्यान करून आपल्या इंद्रियावर संयम निर्माण करावा आणि मर्यादेमध्ये राहावं, मर्यादेमध्ये बोलावं, मर्यादेमध्ये वागावं. हे भगवंताच्या कटीसूत्रावरून ते ज्ञान घेता येईल. पुढे भगवंताच्या पायामध्ये नुपूर आहे. आता हे भगवंताच्या पायात नुपूर म्हणजे काय, तर पायातील ते पैंजण आहे.
मग हे पैंजण काय करतं तर आवाज करतं. तर हे आवाज कसा आहे, हा आवाज यावत विश्वामध्ये जे अहंकार आहे ह्या अहंकाराला दवडून टाकणारा शांततेचा, नम्रतेचा आणि संयमाचा आवाज आहे. हा तर हा म्हणून प्रत्येकानं कसं असावं तर नम्रतेनं चालावं, नम्रतेनं वागावं, लीनतेनं वागावं, विनम्रता त्याच्या अंगात असली पाहिजे, सेवा त्याच्या अंगात असली पाहिजे. हे त्या नुपुराकडून शिकायला मिळतं. हे झाले नानालंकार दीप्तम. आता याच्यामध्ये हा अर्थ झाला एक राजसी वैभवातील भगवंताच्या अंगावर असलेले जे अलंकार आहेत त्या राजसी वैभवातील अलंकाराचा हा अर्थ झाला. परंतु भगवंताच्या आम्ही दोन अर्थ सांगणार होतो. पहिला हा झाला. आता दुसरा आध्यात्मिक अर्थ काय आहे तर भगवंताच्या अंगावर सुद्धा एक अलंकार आहेत, ते फक्त राजसी नाही आहेत. तर भगवंताच्या अलंकारामध्ये एक अलंकार आहे शील. शील म्हणजे चारित्र्याचा अलंकार. भगवान परमात्मा हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. तर प्रत्येक स्त्रीचा आदर करणं, तिला माता म्हणणं, तिला भगिनी म्हणणं हा भगवान परमात्म्याचा शील आहे. ते शरणांगतावर कधीही अस्त्र उगारत नाहीत. म्हणून मारीचाला जेव्हा मारल्यानंतर मारीच शरण आला होता, सुबाहू शरण आला नाही, म्हणून भगवंताने सुबाहूला मारून टाकलं. पण मारीच शरण आला, भगवंताला म्हणला की हे प्रभू मी परत असं वागणार नाही. असं म्हटल्यानंतर भगवंताने त्याला जिवंत सोडला होता. म्हणजे शरणांगतावर जो वार करत नाही हा भगवंताचा शील आहे, पवित्र आहे. कोणावरही परस्त्रीवर वाईट दृष्टी नाही. प्रत्येक स्त्री म्हणजे शक्ती स्वरूप आहे, जगदंबा आहे. हा भाव म्हणजे शील. 2 नंबर आहे धैर्य. जे संकटामध्ये स्थिर राहण्याचं सामर्थ्य देतं त्याला धैर्य म्हणतात. हा धैर्य भगवंताचा अलंकार आहे. त्याबरोबर करुणा, सर्वांवर प्रेम करण्याची भावना आहे. सर्वांवर प्रेम करतात भगवान. शत्रू असो अथवा मित्र असो, प्रत्येकावर भगवंताचं प्रेम आहे, प्रत्येकावर. म्हणून तर लंकेच्या जवळ जरी गेले होते तरी पहिला हनुमंताला पाठवलं आणि सांगितलं रावणाला समजावून सांगा. परत अंगदाला पाठवलं, त्याला समजावून सांगा. परत बिभीषणला पाठवलं, त्याला समजावून सांगा. कारण भगवंताला त्याला मारायचं नव्हतं. म्हणजे इतकी करुणा भगवंतामध्ये भरलेली आहे. असे अनेक भगवंताचे गुण आहेत. त्याच्यामध्ये सत्य आहे, असे भरपूर अशा अनेक. नाना म्हणजे अनेक, म्हणून या ठिकाणी नानालंकार दीप्तम असं म्हणलेलं आहे. तर दीप्तम म्हणजे काय, ज्यांचे हे अलंकार बघितल्यानंतर डोळे असे दिपले जातात, म्हणजे बंद होतात, असे त्यांच्या अलंकाराचं तेज आहे. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, दीप्तम असं म्हणलेलं आहे. नानालंकार दीप्तम. पुढे शब्द आहे ददतम मुरु जटा मंडनम रामचंद्रम. आता काही ठिकाणी मंडनम आहे, काही ठिकाणी मंडलम आहे. दोन्हीचा अर्थ मंडलम आणि मंडनम एकच येतो. आता याचा थोडक्यात आपण एकदम फोड करूया. याच्यामध्ये शब्द आहे दधत, 2 नंबर शब्द आहे उरु, 3 नंबर आहे जटा, 4 नंबर आहे मंडलम किंवा मंडलम आणि मग रामचंद्रम असा शब्द आहे. तर ददत म्हणजे काय, धारण केलेले. उरु म्हणजे फार मोठी जाड जूड असलेली. जटा म्हणजे केसांची वेणी. आणि मंडलम म्हणजे अलंकारासारखी धारण केलेली. रामचंद्रम कोण, चंद्रासारखे शीतल असलेले राम. रामचंद्रम म्हणजे चंद्रासारखे शीतल असलेले. आता याच्यामध्ये काय सांगायचं आहे, याच्यामध्ये हे सांगायचं आहे, विश्वामित्र मुनी म्हणतात की ज्यांचे हात अजानुबाहू आहेत, हातामध्ये धृतशर धनुष धारण केलेत, बद्ध पद्मासनस्तम आहेत, अंगावर पिवळे वस्त्र धारण केले, ज्यांचे डोळे कमळासारखे सुद्धा कमळाच्या नवीन उमललेल्या आत्ताच उमललेल्या पाकळीला सुद्धा स्पर्धा करणारे आहेत, जे प्रसन्न चेहऱ्याचे आहेत, ज्यांच्या वाम बाजूला म्हणजे डाव्या बाजूला साक्षात शक्ती म्हणजे सीतामय्या ज्यांच्या बाजूला बसलेल्या आहेत असे असलेले, ज्यांच्या मुखावर नेहमी मुख कमल मिल लोचनम, ज्यांचे डोळे सदैव सीतामाईकडंच बघत आहेत म्हणजे भक्तीकडे बघत आहेत. निर्दाभम म्हणजे सावळे असलेले, असे आकाशासारखे ढगासारखे असलेले परंतु आतमध्ये वीज आणि त्याचबरोबर पावसासारखी करुणा असलेले, अनेक प्रकारचे अलंकार धारण केलेले असे असलेले भगवान जरी असले तरी हा भगवान परमात्मा हा एक राजा पण आहे, हे एक योगी पण आहेत. 14 वर्ष वनवासामध्ये यांनी फार मोठी तपस्या केलेली आहे. म्हणून त्यांची जी ही वर्णन करण्याची वर्णन करत आहेत की
ही मोठी धारण केलेली केसांची जी लांब जटा आहे ही अलंकारासारखी ज्यांनी धारण केलेली आहे, असे असलेले प्रभू श्री रामचंद्रम जे आहेत, ह्या प्रभू श्री रामचंद्रांचं तुम्ही काय करा, ध्यान करा, असं त्या ठिकाणी विश्वामित्र मुनी आपल्यांना सांगत आहेत. हा विश्वामित्र मुनींचं भगवंताचं वर्णन करणारं हे का एवढं सविस्तर वर्णन केलेलं आहे, तर विश्वामित्र मुनींना वाटतं की भगवंताला बघत असताना, भगवंताकडे ध्यानत करत असताना, डोळे झाकल्यानंतर रामरक्षा म्हणण्यापूर्वी प्रत्येक साधकानं देवाच्या त्या स्वरूपाला आठवावं. जसं जसं या ठिकाणी विश्वामित्र मुनींनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे, ते सगळं आठवावं याच्याकरता एवढा सविस्तर अर्थ या ठिकाणी विश्वामित्र मुनींनी या ठिकाणी केलेला आहे. कशाचं? वामांकार. वामांकार, ठीक आहे. वाम म्हणजे डावा, अंक म्हणजे मांडी, आणि त्याच्यामध्ये आरूढ शब्द आहे. आरूढ म्हणजे विराजमान असलेल्या. पुढं काय शब्द आहे? सीता, म्हणजे ज्यांच्या डाव्या मांडीवर सीतामाता, डाव्या मांडीच्या बाजूला सीतामाता विराजमान आहेत. तर हे अर्थ काय आहे ह्याचा पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो, ठीक आहे. भगवान परमात्मा म्हणजे ज्ञान आहेत, भगवान परमात्मा म्हणजे मर्यादा आहेत, भगवान परमात्मा म्हणजे धर्म आहेत, भगवान परमात्मा म्हणजे शक्ती आहे. आणि त्यांच्या बाजूला जे आहेत ते सीतामय्या म्हणजे भक्ती आहेत, समर्पण आहेत. म्हणजे सामर्थ्याच्या बाजूला शक्ती, ज्ञानाच्या बाजूला भक्ती, मर्यादेच्या बाजूला समर्पण. म्हणजे दोघं असे बसलेत की वामांकार रूढ सीता, एक उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला, असे हे दोघं बसलेले आहेत. हे या ठिकाणी भगवंताला विश्वामित्र मुनींना सांगायचं आहे. अशा प्रकारे भगवान परमात्म्याचं असं हे वर्णन विश्वामित्र मुनींनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये अजून थोडक्यात जर तुम्हाला वर्णन थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो, नीट पहा. पहिलं जे चरण आहे, ध्यायेदा जानुबाहुं धृतशर धनुषम बद्ध पद्मासनस्थम, याच्यामध्ये भगवान परमात्मा भगवान पण दाखवलेत, एक रक्षणकर्ता दाखवलेत, आणि त्याच्यामध्ये एक योगी पण दाखवलेत. म्हणजे दैवी शक्ती, करुणा हे एकत्र दाखवलेली आहे. दुसऱ्यामध्ये पीतम वासो वसानममध्ये देवाच्या सुंदर, सात्विक, आनंद देणाऱ्या मंगल स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे, आणि कोमल स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. तिसऱ्या चरणामध्ये देवाचं प्रेम, देवाची करुणा, देवाचं समर्पण, आणि निर्दाभमध्ये देवाच्या आतली शक्ती सांगितलेली आहे. परत नानालंकारदीप्तम ददतमृजटा मंडनम रामचंद्रमध्ये भगवान परमात्मा राजा पण आहेत, भगवान परमात्मा तपस्वी पण आहेत, आणि भगवान परमात्मा चंद्रासारखे कोमल पण आहेत, असं या ठिकाणी विश्वामित्र मुनींनी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे विश्वामित्र मुनींनी ध्यानम यामध्ये भगवंताचं पूर्ण स्वरूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तर साधकांनी रामरक्षा म्हणण्यापूर्वी देवाच्या या पूर्ण स्वरूपाचं चिंतन करावं, ध्यान करावं, आणि मगच रामरक्षेला सुरुवात करावी. अशा प्रकारे आज आपलं भगवान श्रीहरी परमात्म्याच्या अनंत कृपेनं ध्यानम, रामरक्षेमधील ध्यानम या एका श्लोकावर आजचं आपलं चिंतन झालेलं आहे. आजचे चिंतन भगवान श्रीहरी परमात्म्याच्या चरणी समर्पित करूया. पुढील चिंतन पुढच्या वेळी घेऊया. रामकृष्ण हरी.